मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जीवा काव्याला आता समजावू लागतो की काव्या, अगं हे का करतेयस तू? कारण माझा दादा, तुझी ताई खूप पुढे निघून गेली आहेत आता, आणि आई बाबा सुद्धा खूप होप्स देऊन आहेत या सगळ्या नात्याबद्दल. या सगळ्याचा जरा विचार कर प्लीज, असं म्हणून तो तिला रिक्वेस्ट करतो आणि अगदी प्रेमाने समजावू लागतो. पण काव्याचा एकच हेका असतो, कारण तिला तिचं प्रेम काहीही करून मिळवायचंच असतं. म्हणून ती म्हणते, हो करते ना मी विचार. तेव्हा सुद्धा सगळ्यांचा विचार केला होता आणि आताही सगळ्यांचा विचार करते आणि कुढत जाते. आता हेच हवंय ना तुला, असा ती जाब विचारते. अरे एवढं सगळं होऊन सुद्धा तू मला आत्ता सगळ्यांचा विचार करायला सांगतोस जीवा? अरे या सगळ्यामध्ये आपल्या प्रेमाचा विचार नाही केलास का जीवा तू? तेव्हा तो आता रागातच म्हणतो, नाही येतं ग माझ्या मनात आपल्या प्रेमाचा विचार. तेव्हा ती तेवढ्याच रागात आणि जोरातच ओरडून विचारते, का नाही येत तुझ्या मनात आपल्या प्रेमाचा विचार? मग आता ती विचारते, जीवा अरे खरं प्रेम होतं ना रे तुझं माझ्यावर? होतं की नाही? कोण वाटले कोण रे मी तुला? मी काय टाइमपास वाटले का? मी एक टाइमपास आहे का? नुसता खेळ करून ठेवलाय माझ्या आयुष्याचा? असं म्हणून ती वैतागते. तेव्हा जीवा म्हणतो, शट अप, जस्ट शट अप. मी नाही तुझ्या आयुष्याचा खेळ मांडलाय. उलट हे असं वागून ना तू तुझ्या आयुष्याचा खेळ करून घेतीयस. अगं काय करतीयस तू? तुला तुझं तरी समजतं का? वेळीस तू ना जरा मागे फिर, कारण तू जे करायला जातीयस ना त्याचे परिणाम खूप वाईट होतील. मग आता ती रागातच म्हणते, परिणामांची भीती ना जीवा मला नाही वाटत आता, आणि कधी वाटणार सुद्धा नाही. त्यामुळे मला आता जे करायचंय ना ते मी करणार म्हणजे करणारच. तेव्हा तो आता विचारतो की काय करणार आहेस? काय करणार काय आहेस तू? सगळ्यांना जाऊन आपल्या नात्याबद्दल सांगणार आहेस का तू? पण जा सांग, तुला सांगायचं असेल ना जा सांग तू जा, असं जीवा बिनधास्तपणे म्हणतो. तुला ज्यांना जाऊन सांगायचं असेल ना त्यांना सांग, पण मी हे प्रेम कधीही म्हणजे कधीही मान्य करणारच नाही. सगळे जेव्हा तुझ्याकडे पुरावे मागतील ना तेव्हा त्यांना द्यायला तुझ्याकडे काहीही नसेल, कारण आपल्या सगळ्या गोष्टी, आपले सर्व गिफ्ट्स, आपले सर्व फोटोज, आपल्या सर्व मेमरीज मी जाळून टाकले आहेत. हे जीवा आता काव्याला सांगतो आणि हे ऐकून आता काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते. धक्क्यानेच ती आता जीवाकडे पाहते. मग त्यानंतर तो म्हणतो, आता तुलाच काय? अगं कुणाच्याच हाती ते कधीही म्हणजे कधीही लागणार नाहीत. मग काव्याचा चेहराच पडतो. बिचारी आता रडकुंडेला येते. दुसरीकडे पार्थ आता स्टोर रूम मध्ये असतो आणि तेथे गेल्यानंतर ज्या बॅगमध्ये काव्यान जीवाच्या सगळे फोटोज वगैरे असतात ना आणि मिथुनने जे फोटो ठेवलेले असतात ना त्या नेमका बॅगजवळ जात तो म्हणतो, अरे बापरे ही तर एकेकाळी माझीच बॅग होती. असं म्हणून तो आता जरा उचलून पाहतो आणि म्हणतो, एवढी जड कशी लागते ही बॅग मला? आणि तो ती आता उघडणार असतो. त्यामध्ये नक्की काय आहे त्याला चेक करायचं असतं, पण त्याला समजतं ही बॅग तर लॉक आहे आणि याला तर नंबर आहेत. मग आता इकडे पार्थला प्रश्न पडतो, नक्की लॉक कोणी टाकलं असेल? दुसरीकडे काव्या रागातच विचारते, जीवा अरे का केलंस तू असं? तू का जाळल्या आपल्या सगळ्या मेमरीज? आपल्या आठवणी होत्या ना त्या सगळ्या, आपल्या सुंदर आठवणी होत्या ना त्या, तू का केलंस जीवा असं? असं म्हणून ती आता कॉलर पकडूनच त्याला जाब विचारत असते. मग तो म्हणतो, काव्या शांत हो, अगं शांत हो ना जरा, अजिबात ओरडू नकोस. तेव्हा ती रागातच म्हणते, मी ओरडणार म्हणजे ओरडणार आणि सगळ्यांना ओरडून ओरडून सांगणार की तू माझा कोण आहेस. आता ऐकू दे सगळ्यांनी, पार्थ, नंदिनी ताईला सगळ्यांना ऐकू देत, कारण सर्वांसमोर आता सत्य यायला हवं. अरे तू बाकी सगळं जाळलं असशील रे, गिफ्ट जाळलं असशील, त्याचबरोबर आपल्या सर्व मेमरीज जाळल्या असशील, पण तुझ्या छातीवर जो माझ्या नावाचा टॅटू आहे ना त्याचं काय करणार तू? सांग ना काय करणार त्या टॅटूचं तू? तो कसा जाळणार आहेस तू? तो कसा लपवणार तू? तो माझ्या नावाचा टॅटू आहे ना, मग सांग ना कसा लपवणार? तुला आता शेवटचं सांगते हा जीवा, तू जर आपल्याबद्दल कुणाला काही सांगितलं नाही ना तर मग बघच. तेव्हा तो विचारतो, नाहीतर काय करणार काय आहेस तू? अगं तू वेडी आहेस का? वेड लागले का तुला? तू काय बोलते काव्या? तुला तुझं तरी कळतं का? अगं जरा विचार कर, शांत हो प्लीज. असं म्हणून तो तिला खूपच समजवण्याचा प्रयत्न करतो. काव्या त्याचे हात अशी घट्टच पकडवून ठेवते आणि म्हणते, नाही जीवा मी नाही सोडणार तुला. मग आता काव्या म्हणते की तुझा हात सोडून ना जीवा, मी खूप मोठी चूक केली, आता नाही सोडणार मी तुझा हात. मग आता जीवा म्हणतोय, मी तुला शेवटचं सांगतोय हात सोड. मग काव्या सुद्धा म्हणते, शेवटचं सांगते मी नाही सोडणार हात. त्या दोघांमध्ये अक्षरशः आता झटापटच सुरू होते, कारण आता काव्या म्हणत असते मी नाही हात सोडणार, तर जीवा म्हणत असतो की हात सोड. मग आता त्या झटापटीमध्ये आता नंदिनीने जे गिफ्ट केलेलं घड्याळ असतं ना त्या घड्याळाचा आता बटनच दाबतं.
त्यामुळे आता दुसरीकडे नंदिनीला क्लिक होतं की जीवा काहीतरी संकटात आहे। तेव्हा ती म्हणते जीवा, कारण त्या घड्याळ्यामधून आता आवाज येत असतो। मग त्यानंतर नंदिनी बाहेर गॅलरीत येऊन उभी राहते, तर जीवा आणि काव्य समोर उभे असतात आणि ते दोघेही बोलत असतात। तर आता जीवासमोरच नेमकी शेकोटी पेटलेली असते, तर नंदिनीला ते पाहून आता प्रचंड धक्का बसतो। इकडे जीवा आता काव्याला सांगत असतो की काव्य, मी असं काहीही करणार नाहीये। त्यानंतर आता नंदिनीला आठवतं की जीवाला आगीपासून धोका आहे, म्हणून ती मोठ्यानेच ओरडते जीवा। तेव्हा जीवाच आता धक्क्याने तिच्याकडे पाहतो। मग आता इकडे जीवा म्हणतो, काव्या तू मूर्ख आहेस का ग? आता हे बघ, चुकून हे घड्याळाचं बटन दाबलं गेलं, आता ही नंदिनी येईल आता इकडे, काय करायचं बरं, सांग बरं, असं म्हणून तो आता खूपच चिडतो। मग आता काव्या म्हणते, येऊ दे ना, अरे कोणीही येऊ दे, कारण कळू दे ना आता सगळ्यांना। हे बघ जीवा, आतापर्यंत मी खूप गप्प बसले, परंतु आता इथून पुढे नाही बसणार, सगळ्यांना आपल्याबद्दल कळू दे, म्हणजे कळू देतच, पार्थला, नंदिनी ताईला, घरातल्या सगळ्यांना आपल्याबद्दल कळू देत, कारण आता मी कुणाचं काहीही ऐकणार नाही म्हणजे नाही, तुला कळलं का, असं म्हणून ती त्याला धमकीच देते। आणि तू कोणाची भीती दाखवतोस ताईला ना, मग कळू दे की तिला नक्की सत्य काय आहे आपल्या दोघांच्या नात्याचं, कारण तिला जर याबद्दल समजलं तर या लग्नातून ती स्वतः मोकळी होईल आणि तिच्या पाठोपाठ आपणही मोकळे होऊ, कळतंय का तुला? दुसरीकडे पार्थ अजूनही आता त्या सुटकेस जवळच असतो आणि नक्की कोणता कोड आहे हे चेक करत असतो, जेणेकरून त्या बॅगमध्ये काय आहे ना ते मला पाहता येईल। तर दुसरीकडे काव्या जीवाला सांगते, असंही नंदिनी ताई म्हणत असते ना की दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींनी एकत्र यावं, कारण ते दोघेही एकमेकांना पूर्ण करतात। मग आता येऊयात की आपण दोघेही एकत्र, कर ना तू जरा आपल्याबद्दल विचार। हे बघ जीवा, जर आपण एकत्र आलो तर आपण एकत्र राहू शकतो आणि आपलं प्रेम अख्ख्या जगासमोर असं हक्काने मिरवू सुद्धा शकतो, तू कर जरा आपला विचार। अरे जीवा, आपण अग्निभोवती फेऱ्या घेऊन नको त्या लग्नात स्वतःला अडकवून घेतलंय, अरे कशासाठी करतोय हे आपण, मलाच कळत नाही। आणि आज जर आपण एकत्र सर्वांना हे सांगितलं तर आपली एकत्रच या सगळ्या गोष्टींमधून, या लग्नातून मुक्तता होईल, सांगून टाकू आणि एकत्रच मोकळे होऊ ना, असंही या सगळ्यांचं म्हणणं असतं ना की लग्नानंतर होईल प्रेम, पण नाही जीवा, या लग्नामध्ये लग्नानंतर नाही प्रेम होऊ शकत, कारण जिथे प्रेम नाही ना त्या लग्नाला काही म्हणजे काहीच अर्थ नाही। त्यामुळे विचार कर जीवा, विचार कर, असं काव्या त्याला सांगत असते। आपण सगळं काही संपवून टाकूया जीवा, तू विचार कर जरा। मग आता जीवा म्हणतो, नाही ग काव्या, नाही, अगं हे पॉसिबल नाहीये, अगं नंदिनीचा प्रेमावरचा, लग्नावरचा, माझ्यावरचा विश्वास उडेल असं मी काहीही म्हणजे काहीही करणार नाहीये, कारण मी नाही हर्ट करू शकत आता तिला, नाही 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 करू शकत आता तिला हर्ट। तेव्हा ती आता त्याला टॅटू दाखवते। मग आता तो म्हणतो, सोड ना ग हात, तरीही ती ऐकतच नसते, ती आता हट्टीपणा करत असते। तेव्हा आता ती म्हणते की सर्वांना मी हा टॅटू दाखवणारच, आता कसा लपवणार आहे तू हा टॅटू, सांग ना मला, दिसू देत, नंदिनी ताईनी बघू देत, पार्थने सुद्धा बघू देत, म्हणजे त्यांनाही आपल्या प्रेमाचं सत्य समजेल। खूप विश्वास आहे ना तुझा तिच्यावर आणि स्वतःच्या प्रेमावर सुद्धा, दिसू देत की आता तिला, म्हणजे कळेल आपल्या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं। आता काव्या कशीच ऐकत नसते, तेव्हा जीवा म्हणत असतो, सोड अगं मला। दुसरीकडे नंदिनी आता जीवाकडे धाव घेत असते, कारण आता जीवा नेमकाच आगीसमोर उभा असतो आणि काहीही करून त्याला आगीपासून लांब राहायचं असतं, असं गुरुजींनी सांगितल्यामुळे तिच्या मनाची धाकधूक वाढलेली असते। तर आता नंदिनी येते हे पाहता जीवा पूर्णपणे घाबरून जातो, तो आता त्या आगीकडे पाहतच राहतो आणि मग त्यानंतर आपलं शर्ट काढतो आणि फेकूनच देतो। तेव्हा काव्य विचारते, जीवा अरे हे काय करतोस तू? तर दुसरीकडे आता पार्थ म्हणतो, लॉक शेवटी उघडलंच, असं म्हणून तो हसतो आणि सुटकेसमध्ये काय आहे हे चेक करणार असतो। इकडे आता जीवा म्हणतो, मी लपवेल तेव्हा ते दिसेल ना, कारण यापुढे आता लपवायची टॅटू गरजच पडणार नाही, असं म्हणून ते जळकं लाकूड हातात घेत आता तो काव्याला दाखवतो। तर काव्या एकदमच शॉक होते आणि विचारते, काय करणार काय आहे? इकडे आता पार्थ हा हळूहळू त्या बॅगची चैन उघडत असतो। इकडे नंदिनी आता त्या फार्म हाऊसच्या बाहेर येते आणि धावतच जीवाकडे येत असते आणि ती जीवाला सतत पाहत असते। तर आता जीवा हा नंदिनी येण्याच्या आतच तिच्याकडे पाठ करून तो
जळतं लाकूड असतं ना ते असं त्या टॅटूवर ठेवतो आणि तो टॅटू जाळून टाकतो। तेव्हा जीवा असं खूप जोरात आता नंदिनी धावतच त्याच्याकडे येते, खूप मोठ्याने ती ओरडते आणि हे सगळं पाहून ना आता काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते की शेवटची आठवण त्याच्याकडे होती ते म्हणजे माझ्या छातीवर असणारं नाव, परंतु आता जीवाने हे सुद्धा अगदी नष्ट करून टाकलं। यामुळे काव्याला हादरा बसलेला असतो। तेव्हा नंदिनी आता तेथे येते आणि जीवा असं खूप मोठ्याने ओरडते, तर जीवा सुद्धा आता खूप मोठ्याने आता ओरडत असतो, कारण त्याला टॅटू जाळल्यामुळे खूप वेदना होत असतात, कारण तो पूर्णपणे आता जखमच झालेली असते। तर दुसरीकडे पार्थ आता ते फोटो पाहणार तितक्यात आता नंदिनीचा खूप मोठ्याने ओरडण्याचा आवाज येतो, त्यामुळे पार्थच्या हातून ती बॅगच आता सुटते। मग आता नक्की जीवाला झालं काय हा विचार करत पार्थ घाबरतो आणि धावतच आपल्या जीवाकडे जायला निघतो। तर आता पार्थ वाऱ्याच्या वेगाने धावत इकडे येत असतो, तर जा पटकन पार्थला घेऊन ये असं आता नंदिनी इकडे काव्याला म्हणते। त्यामुळे काव्य आता धावतच तिकडे जायला निघते, तर जीवा अगदी वेदनेने मोठ्याने आता ओरडत असतो। जीवा आता तेथे खाली पडतो, त्यामुळे आता नंदिनीला खूपच मोठा धक्का बसतो। नंदिनी त्याला कशीबशी सावरते, तर जीवाला खूपच भाजल्यामुळे वेदना होत असतात। मग आता नंदिनी जीवा काय केलं हे असं म्हणून त्याला आता विचारत असते। तर आता ती पार्थला सुद्धा मोठ्याने आवाज देत असते की पार्थ पटकन या इकडे, पार्थ अहो या पटकन इकडे। मग त्यानंतर नंदिनी इकडे म्हणते की तुम्हाला सांगितलं होतं ना की आगीजवळ जाऊ नका म्हणून। इकडे काव्य ही फर्स्ट एड बॉक्स घेऊन आता लगेचच जीवाजवळ येते। नंदिनी विचारते कुणी काही बोललं का तुम्हाला, काव्य काही बोलली का असं रडतच ती विचारते। मग आता ती विचारते का जाळला तुम्ही तो टॅटू, अहो सांगा की। मग आता जीवा तरीही म्हणतो काव्या का कशाला काही बोलेल, कारण तिचा या टॅटूशी काय संबंध। आता काव्या हे सगळं ऐकते आणि तिला मोठा धक्काच बसतो आणि ती धक्क्याने जीवाकडे पाहते। तर नंदिनी आता पार्थ मिथुन काका असं खूपच मोठ्याने आवाज देऊ लागते। तेव्हा आता पार्थ धावतच बाहेर येतो, तिथे येतो आणि काय झालं जीवाला असं विचारतो। तेव्हा मिथुन सुद्धा आता तेथे धावत आलेला असतो आणि काय झालंय जीवाला माझ्या असं विचारतो। तेव्हा आता पार्थ लगेचच जीवाला त्यानंतर नंदिनी सांगू लागते काव्य इथे होती, काय माहीत काय झालं। तेव्हा जीवा आता काव्याबद्दल एकही शब्द बोलू देत नाही नंदिनीला, म्हणतो माझा पाय घसरला आणि मी शेकोटीत पडलो। आता काव्याला त्याने शेवटी वाचवलेलंच असतं। मग काव्य धक्क्याने जीवाकडे पाहते, तेव्हा पार्थ आता मोठ्याने मिथुनला ओरडतो की चला पटकन काका, याला ना हॉस्पिटलमध्ये आपण घेऊन जाऊ। तेव्हा हॉस्पिटल नको असं म्हणून जीवा आता बेशुद्ध पडतो, त्यामुळे जीवा असं नंदिनी आणि काव्या जोरातच ओरडतात। त्याचबरोबर पार्थ आणि मिथुन काका सुद्धा जीवाच्या बाबतीत आता खूपच मोठा भयानक असा प्रकार घडलेला असतो, त्यामुळे सर्वांना आता भीती वाटते। इकडे आता सोसाट्याचा वारा सुटलेला असतो, तेव्हा काव्या आणि पार्थचा जो सुटकेसमध्ये फोटो असतो ना तो फोटो आपोआपच आता उडतो आणि इकडे खाली येऊन पडतो। इकडे आता मिथुन आणि त्याचबरोबर पार्थ हे दोघेही जीवाला उचलतात। इकडे सर्वजण जीवाला आता घेऊन चाललेले असताना काव्याच्या नजरेस तिचा मोबाईल पडतो, ती तो मोबाईल आता घ्यायला जाते। ती आता मोबाईल घेते खरं, परंतु तिच्या नजरेस आता दुसरी वस्तू पडते, ते म्हणजे जीवाचा आणि तिचा असणारा फोटो। त्याचबरोबर त्याच्या पाठीमागे काव्यासाठी जी कविता त्याने लिहिलेली असते ती कविता सुद्धा आता ती वाचते आणि खूप तिला रडू येतं। तिला प्रेमाचे सर्व क्षण त्याच क्षणी आठवू लागतात। ती आता तो फोटो असा छातीजवळ कवटाळते आणि खूप रडत असते। पण आता तेवढ्यातच मानिनीचा फोन तिच्या मोबाईलवर येत असतो। ती आता मोबाईलमध्ये पाहते तर आईचा फोन आलेला असतो, म्हणून काव्या खूपच घाबरते। इकडे मानिनी आणि विक्रम दोघेही टेन्शनमध्ये असतात। तेव्हा कोणी फोन उचलत नाहीये का असं विक्रम विचारतो। मानिनी म्हणते नाही ना हो, अशी कशी हो ही मुलं, मला कळतच नाही, कोणीच फोन उचलत नाहीये माझा। तेव्हा विक्रम म्हणतो ऐक ना अगं, सेलिब्रेशन सुरू झालं असेल, आता तू इकडे चिडचिड करून काही उपयोग आहे का, नाही ना, कशाला उगीच मग त्या मुलांवर आपण चिडचिड करत बसायचं। तेव्हा आता मानिनी म्हणते अहो वाढदिवस आहे, घरचे सुद्धा फोन करत असतील, हे कळायला नको का आता त्यांना, आता कुणीतरी फोन जवळ ठेवायला हवाच ना। मग दुसरीकडे काव्या कॉल रिसीव करते, तेव्हा आता जीवाचा तो फोन असतो, त्यामुळे आता
या दोघांनाही वाटतं की जीवानेच कॉल रिसीव केला. मग ते दोघेही खुश होतात आणि विक्रम व मानिनी दोघेही बरोबरच बोलतात, हॅपी बर्थडे टू यू. मग आता काव्या फोनवर असते आणि ती रडत असते. तर मानिनी म्हणते, ऐका ना, थांबा जरा. तर आता काव्याचा फोनवर रडताना आवाज येतो. त्यामुळे मानिनी विचारते, काव्या अगं काय झालं? मग आता जीवा आणि आग एवढेच शब्द काव्या म्हणते आणि खूप रडू लागते. तेव्हा आगीचं काय झालं? काव्य तू मूर्ख मुलगी आहेस का? मला काही सांगणार नाही, मला माहीत आहे ना. अगं सांग ना पटकन, काय झालं? असं पुन्हा पुन्हा ती आता विचारते. तरीही काव्या काही बोलत नाही. हे पाहून मानिनी भडकते. विक्रम मानिनीकडून मोबाईल घेतो आणि काव्याला विचारतो, काव्या काय झालं बाळा? मला शांतपणे सांगतेस जरा. अगं जीवा आहे कुठे? नक्की काय झालं सांग ना. तर दुसरीकडे रम्या आता सगळं बोलणं ऐकत असते. मग विक्रम काळजीने विचारतो, अगं बोल ना काव्या, आग आग काय म्हणालीस काय तू? मानिनी म्हणते की अहो तिला नाहीये डोकं, तुम्ही जीवाकडे द्यायला सांगा की तिला फोन. मग इकडे आता काव्या खोटं सांगते, जीवा पाय घसरून शेकोटीमध्ये पडले असं म्हणून आता काव्या खूपच रडू लागते. तेव्हा पाय घसरून तो शेकोटीत पडला असं दुसरीकडे विक्रम म्हणतो. तर आता हे सगळं काही मानिनी आणि रम्या ऐकतात. तर मानिनीला आता मोठा धक्का बसतो. गुरुजींनी सांगितलेलं भाकीत आता खरं ठरतं. त्यामुळे ती आता खूपच रडते. मग मानिनी खूपच हायपर होते आणि म्हणते, जीवा कसा पडू शकतो शेकोटीत? मला त्याच्याशी बोलायचंय, तुम्ही त्याच्याकडे फोन द्यायला सांगा बरं तिला. तेव्हा विक्रम म्हणतो, अगं थांब ना, मला 2 मिनिटं ऐकू दे काहीतरी. जरा सारखी सारखी हायपर होत असतेस आणि मलाही अशी घाबरवून ठेवतेस. मग विक्रम म्हणतो, नेमकं काय झालं सांग ना काव्या. तेव्हा जीवा हॉस्पिटलला आता गेला आहे असं आता काव्या सांगते. मग आता मानिनी अजूनच टेन्शनमध्ये येते आणि म्हणते, हॉस्पिटल नेण्या एवढं माझ्या जीवाला लागले, हे चौघे काय मूर्ख आहेत का? करत काय होते हे एवढा वेळ? यांनी ना खूप मोठा हलगर्जीपणा केलाय. तेव्हा विक्रम म्हणतो, अगं थांब ना बाई, ऐकू येत नाही मला, मी तुला सांगतोय ना, कळत नाही का तुला? जरा ऐकू दे तर, नक्की काय झालंय त्याला. काव्या ऐक, तू मेसेज कर, सगळे डिटेल्स मला सेंड कर. तेव्हा मानिनी म्हणते, आपण जाऊयात तिथे मग. तेव्हा विक्रम आता म्हणतो, काव्या तू काळजी करू नकोस, हे बघ मी पार्थ बरोबर ना सगळ्या गोष्टी बोलून घेतो अगोदर. काळजीत पडलेली मानिनी म्हणते की तुम्ही पार्थशी बोलू नका, हे पहा लोकेशन आले की आपण लगेच तिकडे जायला निघूयात. मग विक्रम तिच्यावर भडकतो आणि म्हणतो, अगं एक एक अक्षर ऐकण्यासाठी मला अगदी कान तिकडे ठेवून ऐकावं लागत होतं, तुला कळतं की नाही ग? काय झालंय ते समजून तरी घे जरा. मग मानिनी म्हणते, कशी शांत हो मी, कारण मी ओरडून ओरडून सांगत होते ना तुम्हाला की माझ्या जीवाला धोका आहे आगीपासून आणि तुम्ही सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवला नाहीत, माझी मस्करी केली तुम्ही. तेव्हा ती आता विचारते की आपल्या जीवाला काही होणार नाही ना, आपण लगेच निघूयात. विक्रम म्हणतो, काही होणार नाही, आपण सगळे आहोत ना आपल्या जीवाच्या पाठीमागे खंबीरपणे, तू का एवढं टेन्शन घेतीये. मग दुसरीकडे रम्या वसूच्या रूममध्ये जाते. तर वसू अगदी साखर झोपेतच असते. ती म्हणते की अगं आई उठ उठ पटकन. तेव्हा वसू म्हणते, कशाला उठायचं, मी आत्ता कुठे साखर झोपेत आहे आणि मला तू उठवतेस, एवढीच मला साखर पचते, जास्त पचत नाही, तुला माहिती आहे ना. मग त्यावेळी ही झोपायची वेळ नाही आहे, खडबडून जागी होण्याची वेळ आहे असं आता रम्या म्हणते. तेव्हा काय झालं अगं बाई, तू पण झोप बरं इथे, नको डोकं खाऊ असं आता वसू म्हणते. आणि जीवालाच बड्डे विश करायचं आहे ना, तर करूयात थोड्या वेळाने विश, जरा 5 मिनटं झोपू देत असं वसू म्हणते. तरीही रम्या आता तिला खडबडून जागी करते आणि म्हणते, अगं जीवा शेकोटीत पडलाय आणि त्याला लागलंय. हे ऐकून वसूच्या पायाखालची जमीनच सरकते. ती विचारते, काय अगं पण जीवा कसा आहे, त्याला जास्त लागलं तर नाही ना, त्याला जास्त भाजलं तर नाही ना, असं काळजीने ती विचारते. तेव्हा ती म्हणते की नाही गाई, मला एवढे डिटेल्स माहीत नाही, परंतु त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेत. तेव्हा वसू उठते आणि विचारते, काय त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेत? अरे देवा, असं म्हणून ती डोक्यालाच हात लावते. तेव्हा ती बाहेर जायला निघते. रम्या तिला अडवते आणि तू कुठे चाललीस असं विचारते. तेव्हा जीवाला जास्त काही लागायला नको, तो सुखरूप असला म्हणजे झालं असं आता वसू म्हणते. एकदा का त्याला सुखरूप आहे असं मी पाहिलं ना, म्हणजे माझ्या जीवात जीव येईल. अगं एक काम कर ना, काव्या किंवा नंदिनीला फोन करून विचारतेस का तो कसा आहे ते, प्लीज विचार ना ग रम्या. मग रम्या म्हणते, अगं आई केला होता मी फोन, पण तिथे कुणी ना फोनच उचलत नाहीये, मे बी हॉस्पिटलच्या गडबडीत असतील ते सगळे. तेव्हा वसू म्हणते, असू देत बाई, कारण जीवा सुखरूप आहे हे समजल्याशिवाय माझं चित्त काही थाऱ्यावर येणार नाही. मग ते तर बरोबर आहे आई, परंतु माझ्या डोक्यात ना जरा वेगळाच विचार येतोय. तेव्हा वसू विचारते, काय विचार येतोय?
मग आता रम्या म्हणते पाय घसरल्यामुळे तो शेकोटीत पडला हे कारण नसू शकतं, कारण तो काही लहान बाळ आहे का असं पाय घसरून पडायला. मग आता वसू म्हणते गप्प बस ग, हल्ली ना भलत्या गोष्टींमध्ये तुला संशय घेण्याची सवय लागली. अगं मुलं फार्म हाऊसवर एकटी गेली होती, घेतली असेल ड्रिंक्स जीवाने, उगाच काहीतरी बोलू नकोस आता, होऊ शकतं ना असं. मग रम्या म्हणते तू सांगतेस ना तितकं साधं सरळ असेल असं तर मला वाटत नाही आई, नक्कीच दाल में कुछ काला है असं रम्या संशय घेत म्हणते. तेव्हा वसू वैतागते आणि म्हणते तुझ्या डोक्यात ना हल्ली भलतंच काहीतरी शिजत असतं. तेव्हा रम्या म्हणते अगं आई यात भलतंच काय आता, पण तुला ना आत्ता माझं म्हणणं पटणार नाही, सगळे घरी आल्यानंतर खरं काय ते सांगतील ना तेव्हा तुला पटेल. मग आता वसू म्हणते हो, पण सगळे अगोदर जीवाला घरी घेऊन तर येऊ देत ना, ते पण अगदी व्यवस्थित. अगं बिचाऱ्या मानिनीचा जीव सुद्धा टांगणीला लागला असेल, तेव्हा खूप अस्वस्थ होती ती असं रम्या म्हणते. तेव्हा वसू म्हणते अगं असणारच, अगं जीवाना तिच्या काळजाचा तुकडा आहे, त्याला काही झालं तर कसं बरं वाटेल तिला. ही मानिनी सुद्धा ना नको तेव्हा नको त्या गोष्टी करत असते. आता या फार्म हाऊसचा घाट घालण्याची काय गरज होती, हे झालं नसतं तर असलं काही घडलंच नसतं. मी आता एक काम करते, मानिनी जवळ जाऊन बसते, तिला थोडा आधार मिळेल, आलेच मी असं म्हणून वसू तेथून जाते. तेव्हा आता रम्या ही म्हणते की खरंच पाय घसरून पडला असेल का जीवा, नक्की काय घडलं असेल तिथे. तर दुसरीकडे आता विक्रम अजूनही हॉलमध्ये असतो आणि मानिनी मात्र रडत असते. तो पार्थला फोन करत विचारतो, पार्थ अरे बाळा नेमकं काय घडलं तिकडे, सांग ना एकदा तरी तू प्लीज, याचं नाही तू मला सांग हा. मग आता पार्थ हो म्हणतो. तर मानिनी आता उठते आणि म्हणते त्याला सांगा पार्थला की आम्ही येतोय तिकडे म्हणून. मग आता विक्रम म्हणतो तू तिथलं लोकेशन पाठव, आम्ही लगेच निघतो. तेव्हा पार्थ म्हणतो रात्रीचा 1 वाजला आहे, त्यामुळे तुम्ही आता काही इकडे येऊ नका, खूप रात्र झालीये, आम्ही सिच्युएशन हँडल करतो. तेव्हा विक्रम विचारतो इथे राहून तरी काही होणार आहे का, ही मानिनी हट्टाला पेटली आणि आमचा जीव सुद्धा जीवाला पाहिल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळे ते काही नाही, तू पाठव बरं लोकेशन, लगेच पाठव, आम्ही लगेच निघतोय समजलं. असं म्हणून तो पार्थला आता लोकेशन ताबडतोब पाठवायला सांगतो. तेव्हा पार्थ म्हणतो बाबा उगीच धावपळ होईल हो तुमची, अहो जीवाजवळ आहोत ना आम्ही, आणि तुम्ही इथे पोहोचेपर्यंत आम्ही तिथे पोहोचू. आता सकाळी निघतोच आहे आम्ही, तुम्ही आईला सांगा की शांत राहा म्हणून, आणि प्लीज नका येऊ. मग विक्रम म्हणतो सगळ्या अपडेट देत राहा मला पण तू. तेव्हा आता मानिनी विचारते काय हो कसले अपडेट, आपल्याला जायचंय तिकडे. तेव्हा पार्थ म्हणतो काळजी करू नका ना तुम्ही, मी माझ्या जीवाला काहीही होऊ देणार नाही, आहे ना विश्वास माझ्यावर. मग आता माझा आहे तुझ्यावर विश्वास, बाय बाय असं म्हणून आता विक्रम फोन ठेवतो. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये जीवाला घरी घेऊन येतात. तेव्हा आपलं बोलणं झालं ना तेव्हापासून मी त्यांच्यावर अगदी बारीक लक्ष ठेवून होते असं नंदिनी सांगते, पण नंतर मला अचानक ते आगीजवळ दिसले, अचानक त्यांनी लाकूड उचलून असं म्हणून नंदिनी आता थांबते. तर काव्या घाबरते. पुढे आता नंदिनीला मानिनी जा विचारते लाकूड उचलून काय ग. त्यानंतर मानिनी आता खूपच चिडते आणि म्हणते हो त्याचं नव्हतं झालंय तुझ्यामुळे नंदिनी, आता तू ना लांब राहायचं जीवापासून, जोपर्यंत त्याला शुद्ध येत नाही ना तोपर्यंत, असं म्हणून ती आता नंदिनीला रूम बाहेर काढते. तर नंदिनी रडतच बाहेर थांबते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.